तांदळाचे कुरड्या बनवलेल्या आहेत. राशनचे तांदूळ होते. मी 1 वाटी हे तांदूळ घेतला होता. तो सकाळी म्हणजे 10 साडेदहाला भिजायला घातला आणि दिवसभर भिजल्यानंतर रात्री वाटून ठेवलाय आणि मग बारीक वाटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचं. सकाळी मी व्यवस्थित फेटून घेतलंय. काही पाणी बिणी घालायचं नाही, काय नाही. त्याच वाटीने मी पाणी घेतलं. इकडे 1 वाटी पाणी घेतलंय, उकळायला ठेवलंय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, एक छोटा चमचा बारका तेवढं मीठ टाकून घेतलंय. जास्त मीठ टाकायचं नाही, वाळल्यावर नंतर कमी खारट होतं. पापड खार पण थोडंसंच टाकलंय मी. एकदम बारीक छोटा चमचा, 1 चमचा तीळ टाकून घेतले मी. हे उकळलंय. आपण ह्याच्यात त्या तांदळाचं वाटलेलं बॅटर टाकून देतात. हटायचं आहे व्यवस्थित. तुमच्याकडे रवी असेल, मोठा असं डोंगापळे असेल वगैरे, त्याच्याने व्यवस्थित हटत राहायचं. क्रिया फास्ट करायची आहे. अशा पद्धतीने आपण हटून घेतलंय. तर आणखीन एक आपल्याला याला 2 मिनिटं बारीक गॅस करून झाकून ठेवायचं आहे. कारण आणखीन झाले. झाकून ठेवलं होतं बारीक गॅसवरती. हां, एकदम छान शिजलंय. शिजलं का नाही कसं बघायचं, पाण्यात हात घालायचा, हाताला चिपकत नाही तर शिजलंय समजायचं. आपलं बॅटर, कुरड्याचं बॅटर शिजलं आहे. तर आपण त्याला गरमच ठेवायचं आहे. गरम असतानाच असं त्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आपण अशा पद्धतीने तांदळाच्या कुरड्या टाकून घ्यायच्या. सोऱ्या जर गरम असेल तर तुम्ही नॅपकिन वगैरे पकडा. तुमच्या घरात करणारे 2-3 असेल तर जास्त भिजायला घातलं आणि वाटून घेतलं तर चालेल. माझ्याकडे मी एकटीच असते म्हणून मी 1च वाटीचं घातलंय. अशा पद्धतीने आपण सर्व कुरड्या टाकून घेऊ. आपल्या कुरड्या 2 दिवस झालं मी उन्हात वाळवून अशा कडक छान झालेल्या आहेत. आता आपण याला तळून पाहूयात. आपलं तेल तापलंय कढईमध्ये. आपण कुरड्या, तांदळाच्या कुरड्या होत्या ते तळून बघू. आणखीन एक टाकून पाहूयात. अशाच पद्धतीने आपण सर्व कुरड्या तळून घेऊ. आपल्या तांदळाच्या कुरड्या तळून रेडी झाल्या आहेत खाण्यासाठी. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.